काल काय बघितलं होतं आपण? पिव्होट टेबल आहे, टेबल्स आणि इनसाइट्स कसे चार्ट मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, सेम डेटा आहे. याच्यातून तुम्ही काय इनसाइट्स फाइंड करू शकता? डिपार्टमेंट वाईज, सिटी वाईज, त्यानंतर एम्प्लॉय नेम वाईज, जॉइनिंग डेट वाईज, रेटिंग, जॉईनिंग डेट कशाची आहे ती? एम्प्लॉईची. एम्प्लॉयची जॉईनिंग डेट आहे. त्या डेटवरून तुम्ही काय फाइंड आउट करणार? किती तारखेला कोणते एम्प्लॉई हे झाले तसं. मंथ वाईज, मंथ वाईज किती एम्प्लॉय जॉईन झाले ते फाइंड आउट करू शकतो. रेटिंग वाईज, कशा वाईज? रेटिंग, रेटिंग. कोणत्या एम्प्लॉयला किती रेटिंग आहे, मग ए कॅटेगरी मध्ये किती एम्प्लॉईज आहेत ते आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. सिटी वाईज कोणत्या सिटीतले जास्त आहेत वगैरे. करेक्ट. सिटी वाईज, मोबाईल नंबर नको, मोबाईल नंबर सांगूयात. सेल्स, टार्गेट आणि सॅलरी हे 3 कॉलम्स आहेत बरोबर. त्याचा काय यूज करणार तुम्ही? की कोणत्या एम्प्लॉईने सगळ्यात जास्त सेल केलं ते चेक करू शकतो. टार्गेट मध्ये कोणी टार्गेट कम्प्लीट केलंय कोणी नाही केलं ते समजेल. आणि सॅलरी कोणाच्या हाय आहे लो आहे कशी आहे ते समजेल. करेक्ट. आणि जर टार्गेट अचीव केला असेल नाही तर बोनस आपण देऊ शकतो, सॅलरी इन्क्रीज करू शकतो. यात प्रायमरी की कोणते असेल? प्रायमरी कॉलम जो की सगळ्यात युनिक असेल. एम्प्लॉय आयडी, एम्प्लॉई आयडी. करेक्ट. मोस्टली एम्प्लॉय आयडी प्रायमरी की आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, हा डेटा आहे. याची एम्प्लॉय आयडी किती? 101 पासून 200, अराउंड 100 एम्प्लॉयचा डेटा आहे. आता तुम्हाला सांगितलं की मला 140 एम्प्लॉय आयडी ची सॅलरी फाइंड आउट करून दे, तर तुम्ही काय करणार? कोणता अप्रोच ठेवणार? प्युअर टेबल. साईड प्युअर टेबल. सपोज न्यू क्वेश्चन. आपल्याकडे एम्प्लॉय आयडी 101 पासून 11 लाख और 11 लाख एवढे एम्प्लॉय आयडी आहे. 101 पासून 11 लाख. ठीक आहे, एवढा पूर्ण डेटा आहे तुमच्याकडे. आणि त्यातली मला 140 एम्प्लॉय आयडी असेल कोणाची. हा, एक एम्प्लॉय आयडी 140 नंबर. एम्प्लॉय आयडी कोणता असणार तुमचा? 140. त्याची मला सॅलरी फाइंड आउट करायची. दुसरा काय अप्रोच असणार? ऑनलाईन. क्वेश्चन काय आलाय सगळ्यांना? आपल्याकडे एम्प्लॉय आयडी किती आहेत? 101 11 लाख एवढ्या एम्प्लॉय आयडी आहेत. आणि मला फाइंड आउट काय करायचे? एम्प्लॉय आयडी 140 ची सॅलरी. हा आहे आपला क्वेश्चन. तर तुम्ही कसं फाइंड आउट करणार? महेंद्र, VLOOKUP. सानिका काय? VLOOKUP घेऊन ते फॉर्म सेल सिलेक्ट करायचं
आणि ठीक आहे. व्ही लुकअप सोडून सांगा. फिल्टर थ्रू करू शकतो, नो प्रॉब्लेम. खरं एवढा डेटा हँडल व्हायला लोडिंगला टाइम जाणार. अराउंड 1 to 2 मिनिट तरी लागतील. आता ही 140 आहे म्हणजे काय 101 पासून लगेच जवळ असणार. तुला सपोज 5 लॉग समथिंग काहीतरी दिली, तुला सर्च करत बसायला वेळ लागणारच ना. ठीक आहे, एक ऑप्शन दिला आहे फिल्टरचा. दुसरा काय असेल वे? सानिका, प्रिया, किरण, काय आन्सर असेल? एक्स लुकअप असं एक फंक्शन आहे ना, आय थिंक. येस, ते लुकअपचे फंक्शन सांगू नका. अदर दॅन लुकअप सांगा. एक्स लुकअप, व्ही लुकअप, एच लुकअप सोडून काय असू शकतं अजून? इंडेक्स. इंडेक्स मॅच. मे बी मला एवढं आठवत नाहीये सर. तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये कोणते कोणते फंक्शन यूज केलेत? हॅलो हा, येस प्रिया. सर म्हणजे मी असं म्हणजे फाईन हे असं करण्यासाठी व्ही लुकअप किंवा एक्स लुकअप असं म्हणजे आयडिया आहे, पण मला माहित नाही की एक्झॅक्टली कसं वर्क करायचंय. ऑल्सो इंडेक्स म्हणून पण काहीतरी आहे, लाईक इंडेक्स मॅच असं काहीतरी. मॅच फंक्शन आहे, हो. ते पण बघणार आहे पण पुढे. पण आयडिया नाही मला. ओके. कोणतीही व्हॅल्यू च्या रेफरन्स थ्रू दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपण लुकअप फंक्शन यूज करतो, कारण की ते इझी आहे. फिल्टर पेक्षा और अदर दॅन एनी प्रोसेस लुकअप फंक्शन से इझी होतात कोणतीही व्हॅल्यू फाइंड आउट करायला. आता इथं आपल्याला रेफरन्स कशाचा आहे? एम्प्लॉय डी 140. आपल्याकडे एक आहे रेफरन्स जो की 140 म्हणजे एम्प्लॉय डी मधला जो की 140 वाला रो असेल, त्याच्यातून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिंपल. तर आपल्याकडे लुकअप फंक्शन आहेत 3. व्ही लुकअप, एच लुकअप आणि एक्स लुकअप. ओके, हे 3 फंक्शन आहेत. फर्स्टली व्ही लुकअप म्हणजे वर्टिकल लुकअप, एच म्हणजे हॉरिझॉन्टल आणि हा आहे लास्ट एक्स लुकअप. व्ही लुकअप कधी यूज करतो? जर आपला डेटा वर्टिकल असेल तर. एच लुकअप कधी यूज करणार? जर आपला डेटा हॉरिझॉन्टल असेल तर. आणि एक्स लुकअप ह्या दोघांच्या पेक्षा खूप ऍडव्हान्स लेवल. व्ही लुकअप आणि एच लुकअप मध्ये लिमिटेशन्स आहेत थोडे, तर एक्स लुकअप मध्ये त्या नाही आहेत. एक्स लुकअप कसंही करतो. ओके, फर्स्टली आपण व्ही लुकअप बघू. व्ही लुकअप काय आहे? वर्टिकल लुकअप. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे? एम्प्लॉय आय डी 140 ची सॅलरी फाइंड करायची आहे. सो इक्वल टू व्ही लुकअप.
फर्स्ट काय लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे तुम्ही काय सर्च 140. करता, एम्प्लॉई आयडी, काय सर्च करायला पण एम्प्लॉय आयडी वर सॅलरी करायला. सो काय येणार इथं 140. त्यानंतर टेबल ॲरे. टेबल ॲरे म्हणजे काय असणार आहे, हा पूर्ण टेबल. हेडर पण करा, नाही केलं तरी चालते, तसं काय नाही. फक्त नंबरिंग देताना जरा काळजीपूर्वक द्यायची. आली टेबल ॲरे कळायला काय असतो. त्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर हे मेन आहे. कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे कॉलमचा नंबर द्यायचा असतो. तर कॉलमचा इथं अल्फाबेटिकल ऑर्डर असतं. ओके, इथं नंबर द्यायचा असतो. सो नंबरिंग स्टार्ट कसं होणार 1 पासून ऑलवेज. आता आपल्याला काय रिटर्न करायचे, 140 ची सॅलरी. सॅलरी आपल्याला पाहिजे, मग सॅलरी कोणत्या कॉलम मध्ये 1 2 3 4 5 6 7 and 8. 8 आहे. सेवन आणि लास्ट आहे रेंज लुकअप. त्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत, एक ट्रू अँड फॉल्स. ट्रू म्हणजे काय अप्रॉक्सिमेट मॅच अँड फॉल्स म्हणजे एक्झॅक्ट मॅच. कायम एक्झॅक्ट मॅच यूज करायचं, मोस्टली एक्झॅक्ट मॅचेस यूज होतात. जर कुठे व्हॅल्यू नसते तर अप्रॉक्सिमेटली जी फाइंड होईल व्हॅल्यू ती रिटर्न करायची. खरं मोस्टली एक्झॅक्ट मॅचेस यूज होतो. काय केलं आपण फॉल्स. एंटर. किती आली व्हॅल्यू 61565. क्रॉस चेक करा. 140 नेहा सॅलरी किती आहे 61565. ओके, आता आपल्याला 140 चं नेम फाइंड आउट करायचं. सो परत वी लुकअप. लुकअप व्हॅल्यू काय येणार, एम्प्लॉई नेम, लुकअप व्हॅल्यू एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉय आयडी. डायरेक्टली तुम्ही सेल सिलेक्ट करू शकता, नाहीतर मगाशी केलं डायरेक्टली 140 प्रिंट केलं. ऑलवेज सेल प्रिफर करा, कारण की कसं होतं बघा, आता ते सांगतो तुम्हाला. टेबल ॲरे काय असणार आहे, टेबल ॲरे म्हणजे पूर्ण आपला जो टेबल असेल और डेटा असेल तो. कॉलम इंडेक्स नंबर आपल्याला काय फाइंड करायचंय, नेम. नेम कोणत्या कितव्या कॉलम मध्ये, सो काय ना सेकंड. आणि इथं एक्झॅक्ट मॅच. 140 काय होतं मगाशी नेहा. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑलवेज प्रिफेअर सेल ऍड्रेस. रिझन बघा, तर मी इथं व्हॅल्यू चेंज केली 101 प्रिंट, ऑटोमॅटिकली चेंज होतं. सो कायम सेल रेफरन्स यूज करा डायरेक्टली व्हॅल्यू देण्यापेक्षा. ओके, हे सगळ्यांना समजले, समराईज करा. ओके, आता प्रत्येकाने एक एक आन्सर सांगायचा. वन 120 एम्प्लॉयडीचं डिपार्टमेंट फाइंड करायचं आहे. पृथ्वी पाटील, प्रथमेश, हाँ सर. सांगा काय यूज करणार आपण. वी लुकअप लुकअप करेक्ट. लुकअप व्हॅल्यू काय असेल 120. 120 करेक्ट. टेबल ॲरे टेबल ॲरे A to J. A to J करेक्ट. देन कॉलम इंडेक्स नंबर
मला डेटा दाखवतो. डिपार्टमेंट फॅक्ट काय 3 येणार. 3 येणार करेक्ट. त्यानंतर काय रेंज लुकअप एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट मॅच का त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू जो रिटर्न करणार आणि अप्रॉक्सिमेटली मॅच यूज केलं तर अप्रॉक्सिमेटली जी जवळ असेल ती व्हॅल्यू. त्याचं एक एक्झाम्पल बघू आपण. काय आलं 120चं काय बघा 120चं सेल्स आहे. आता हे मी ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर इथं काय झालं बघा डायरेक्टली 130चं त्यांना रिटर्न केलेलं आहे. 130चं क्रॉस चेक करा एकदा काय 130 IT. फक्त प्रॉब्लेम काय झालाय ते A to J दिलेलं रिटर्न तर ते समजा हे वन J10 ठीक आहे. आता मी करेक्टली तेवढाच टेबल रेंज होती आपली तेवढी चूज केले IT मध्ये घेतो. ओके सेम मी 110 याचा डिपार्टमेंट फाइंड आउट करायला हा फॉर्म्युला असेल. लुकअप व्हॅल्यू दिली मी 110 वाले टेबल अरे मग करेक्ट टेबल रेंज सिलेक्ट केला. ओके कॉलम यूज केलेला नाही मी. त्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर जे की मला पाहिजे डिपार्टमेंट आहे 3 नंबरला आणि आपलं एक्झॅक्ट मॅचचं फॉल्स. ओके त्याने दिलं. आता मी ड्रॅग अँड ड्रॉप करतो का ड्रॅग अँड ड्रॉप केलं आन्सर फिल आउट झाले बरोबर हो का. सेल्स वाला दिला N7 घेतला त्याला म्हणजे की 120च दिला काय डिपार्टमेंट सेल्स 130चं काय आलं IT आली आणि इथं काय एरर दाखवतंय ह्यामध्ये काय चुकलं सांगा. 101चं पाहिजे. मी लुकअप व्हॅल्यू पण बरोबर दिल्या रेंज पण बरोबर दिल्या त्यानंतर ना इथे डिपार्टमेंटचं कॉलम पण बरोबर दिलं आणि फॉल्स पण आहे तर चुकलं काय. ती रेंज मध्ये सिलेक्ट नाहीये वाटतं ना A4 पासन आपण रेंज घेतली. काय चेक केलंस काय चेक केलं रेंज कुठून सुरू झाली बघ कलरिंग बघ 4 पासून झाली. आपण काय करत होतो ड्रॅग अँड ड्रॉप केलं त्यामुळे रेंज पण सिलेक्ट करू. ही रेंज पण जाणार नाही खाली 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 ऍड्रेस चेंज होतो म्हणलेलं ना. आता आता आपण पहिल्यांदा काय दिली होती ही ऍड्रेस दिला होता चा इथे बघ फर्स्ट लुकअप व्हॅल्यू बघा N6 दिलं होतं ड्रॅग अँड ड्रॉप केला आपण त्यानंतर ना इथं चेंज झालं N7 आलं त्यानंतर N8 आलेलं आहे परत इथे N9 लुकअप व्हॅल्यू बरोबर चेंज होतात. तसंच जे टेबल आहे रे आपण चूज केलं ती पण रेंज चेंज व्हायला आहे. हे कसं होता A1 to J101 दुसऱ्या याला बघा 2 ते 102 थर्ड याला कसं आलं A3 ते 103 आणि इथं कसं आलं A4 ते 104. मग A4 पासून त्यानं टेबल घेतलाय खरं ही टेबलच्या बाहेर व्हॅल्यू आहे 101 सो त्यामुळे एरर आला नॉट फाउंड वाला. ओके यासाठी मग काय ऑप्शन आहे मला ड्रॅग अँड ड्रॉपनच करायचं आहे. मी एकदाच फॉर्म्युला यूज करणार. मी इथं किती पण व्हॅल्यू देणार 10 151 वगैरे दिली 199 वाली दिली 117 वाली दिली 189
मी ड्रॅग अँड ड्रॉप केलं की मला डिपार्टमेंट सगळ्यांचे आले पाहिजे. तर काय करायला? मारलेलं बाहेर असतं माझ्या. ठीक आहे का? प्रिया फोन करा. क्वेश्चन कळालाय सगळ्यांना? सर ते व्हॅल्यू एरर आपण जेव्हा पाहिलं होतं त्याच्यामध्ये इज एन चा फॉर्म्युला यूज करून करू शकतो का आपण? इज एनएच्या फॉर्म्युला जर यूज केला, ठीक आहे, आपला एरर आला एनए वाला, तर त्याच्या जागी मग आपण प्रिंटिंगला काहीतरी देत होतो ना, मग ते तुम्ही काय देणार तिथं? जर एरर येत असला तर कोणती व्हॅल्यू पास करणार? अरे खरं व्हॅल्यू प्रेझेंट आहे ना 101 ची. सॅलरी आहे, डिपार्टमेंट आहेच ना, त्याचं माहिती आपल्याला. फायनान्स प्रिंट व्हायलाच पाहिजे ना. काय करायचं? डिपार्टमेंटची व्हॅल्यू पास केली तर मग खरं मग असं भरपूर डेटा असेल, मग तुम्हाला शोधत बसायला लागणार. हा काय इझी पिझी डेटा आहे 100 एम्प्लॉईजचा. ते काय तुम्ही मॅन्युअली बघून बघून सांगू शकता. पण बिग डेटासाठी विचार करा की आपण एक शिकलो होतो ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स. काय विसरलेत सगळे? लॉक करायचं होतं ना आपल्याला रेंज. आपल्याला कोणती व्हॅल्यू लॉक करायची होती जी की हलायला नको पाहिजे होती? हा टेबल ॲरे. टेबल ॲरे प्रत्येक वेळी कायम एकच राहणार. तुम्ही काय पण फाइंड आउट करा, नेम फाइंड आउट करा, सिटी करा, सेल्स करा, टार्गेट करा, फक्त चेंजेस कुठे होणार? ही लुकअप व्हॅल्यू ती चेंज होणार आणि इथला कॉलम इंडेक्स, हे दोनच चेंज होणार. बाकी काय चेंज होणार आहे? नाही. त्यामुळे ह्याला आपण F4 ने ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स दिला तर तो लॉक राहणार. आणि आता जर आलं, आता कोणत्या पण व्हॅल्यूवर क्लिक करा आणि चेक करा, टेबल रेंज चेंज होत्या? नाही. हा होता ऍब्सोल्यूट सेल रेफरन्सचा मेन यूज. कळालं कधी यूज करणार होतो आपण ते? हे आपण व्हॅल्यू लॉक करायला पाहिजे होती, लुकअप व्हॅल्यू. येस ऑर नो? सानिका, किरण? नाही सर. का नाही? सर लॉक करायला हवं होतं. हवं होतं. हा ते प्रत्येक वेळेस चेंज होणार ना सर आयडी? सर एम्प्लॉई आयडी प्रायमरी की आहे ते कसं चेंज होईल? वेट वेट वेट, आता मी इथं डिलीट केलं. हा आपला मेन फॉर्म्युला होता, ठीक आहे, एकदाच अप्लाय केला मी. तुम्ही म्हणताय की लुकअप व्हॅल्यू लॉक पाहिजे होती. ठीक आहे, आता मी ड्रॅग अँड ड्रॉप करतो बघा. हे काय आलं? सगळीकडे फायनान्स आलं. आता इथं चेक करा काय झालं. इथे पण N6 सेल आहे जे की असणार आहे 110 ची. तर कुठे पण क्लिक करा तुम्ही, इथे N6 कायम लॉक असणार आहे. लॉकचा यूज कळतो तुम्हाला. जर आपण लॉक यूज केलं तर तोच सेम फॉर्म्युला खाली अप्लाय होणार सगळीकडे जोपर्यंत तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करता. त्यामुळे आपल्याला यांचे पाहिजे होते ना एम्प्लॉईचे डिपार्टमेंट पाहिजे. सो आपण जी लुकअप व्हॅल्यू असेल तिला आपण लॉक करू शकत नाही, फक्त टेबल ॲरेला आपण लॉक करू शकतो. कळालं? ओके, काही झालं व्ही लुकअप. व्ही लुकअपच्या लिमिटेशन्स आहेत. फर्स्ट, व्ही लुकअपची सर्चिंग डायरेक्शन काय? लेफ्ट टू राईट असते. हे इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या. तुम्हाला प्रॅक्टिकल पण करून दाखवतो. ओके, फर्स्ट लिमिटेशन असणार आहे सर्चिंग डायरेक्शन लेफ्ट पासून राईट पर्यंत.
म्हणजे ए कॉलम पासून पुढे. ठीक आहे. जी आपली लुकअप व्हॅल्यू असणार आहे ती कायम ए कॉलम मध्ये म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये असली पाहिजे, त्याशिवाय व्ही लुकअप वर्क होत नाही. आणि जर डुप्लिकेट असतील तर फर्स्ट ऑफरिंग वाला रिटर्न करतो व्हॅल्यू. एवढंच आहे. ओके, आता प्रॅक्टिकल बघा. ठीक आहे, हा फोन नंबर आहे समजा. या फोन नंबर वरून मला त्याचं नाव फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन सिंपल आहे. हा फोन नंबर आहे समथिंग 76 वर. यावरून मला त्याचं नाव फाइंड आउट करायचं आहे. याचं नाव काय? राम. तर मी व्ही लुकअप यूज करतो. मला फॉर्म्युला सांगा पण बघा. व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू काय आपली? रेफरन्स म्हणजे लुकअप व्हॅल्यू असते, कायम लक्षात ठेवा. आपण रेफरन्स कशाचा घ्यायलोय? या फोन नंबरचा घ्यायलोय. फोन नंबर थ्रू आपल्याला नाव फाइंड आउट करायचं आहे. लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे आपली सांगा? फोन नंबर. हा फोन नंबर असेल. करेक्ट. टेबल अरे सिंपल. हा आला कॉलम इंडेक्स नंबर. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? नेम. नेम कोणत्या कॉलम मध्ये? सेकंड. आणि फॉल्स. काय दिलं? एरर नॉट फाउंड. कसं वर्किंग होतं? लुकअप व्हॅल्यू कायम पहिल्या कॉलम मध्ये पाहिजे, तरच आपण सर्च करू शकतो. यावरून आपण त्याची जॉईनिंग डेट काढू शकतो. ठीक आहे. फक्त इथं टेबलची रेंज तुम्हाला चेंज करायला लागेल. इथे पाहिजे काय? आय. म्हणजे की आय का घेतला मी? कारण की इथनं स्टार्ट होणार, आय पासून स्टार्ट होणार. मग आता हा दुसरा कॉलम झाला, मग याची जॉईनिंग डेट येईल. काय आली? 4 नोव्हेंबर 2022. कळलं? ऑलवेज टेबलच्या पहिल्या कॉलम मध्ये लुकअप व्हॅल्यू पाहिजे. सर्चिंग डायरेक्शन काय असतं? लेफ्ट पासून राईट. राईट टू लेफ्ट वगैरे तो काही सर्च करू शकत नाही. त्यानंतर अप्रॉक्स बघू. 2 पॉइंट्स होते आपल्याकडे. चला, हा एक टेबल आहे. सेल्स आहेत आणि त्याच्यावर मिळणारं कमिशन आहे. इथे त्याचा आन्सर आहे बघा. म्हणजे 0 to 10,000 पर्यंत सेल्स असेल तर किती पर्सेंट कमिशन मिळणार? 2%. 10,000 पासून 30,000 पर्यंत असेल तर 5%. सो ऑन. ओके. आता मला 42,000 वर सेल्स किती मिळणार हे पाहिजे. आता आपण व्ही लुकअप ना यूज करू. पहिला व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू काय येणार इथे आपले? लुकअप व्हॅल्यू काय येणार ऑनलाईन? निकिता? सेल्स. सेल्स वाला किती प्राइस काय व्हॅल्यू काय ते? 4. क्वेश्चन समजून घ्या पहिला. मला 42,000 च कमिशन फाइंड आउट करायचं आहे या टेबल थ्रू. हा टेबल आहे. ओके. या टेबलचं मिनिंग इथं सांगितलेलं आहे. सिंपल आहे. 0 पासून 10,000 पर्यंत असेल तर 2% कमिशन मिळणार. 10,000 to 30,000 असेल तर 5%. 30 to 50 8%. 50 to 80 12%. आणि 80,000 च्या अबव असेल तर 15% मिळणार. आता मला सांगा 42,000 सेल झाल्या, याच्यावर किती कमिशन मिळालं पाहिजे? या टेबलवरून आन्सर सांगा मॅन्युअली. 8% म्हणणार. इथे रेंज चेक करा. 30,000 ते 50,000 पर्यंत किती कमिशन आहे? 8%. 8% आपले आन्सर येणार आहे. करेक्ट. तर मला व्ही लुकअप ना फाइंड आउट करून सांगायचं. इक्वल टू व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे?
प्रिया, किरण, 42,000. 42,000. टेबल ॲरे काय असणार आहे? हा एवढा सिंपल टेबल. कॉलम इंडेक्स नंबर काय असणार आहे? कमिशन फाइंड आउट करायचं ना आपल्याला. सेकंड. सेकंड करेक्ट. आणि रेंज लुकअप आपण एक्झॅक्ट मॅच. एरर का दिलाय ते? सेकंड कमिशन कॉलम घेतला त्यामुळे फर्स्ट पाहिजे तो. लेफ्ट पासून नाही. व्ही लुकअप मध्ये हे होतं ना. तसं नाही, आपली लुकअप व्हॅल्यू पहिल्या कॉलम मध्ये असली पाहिजे. हा क्वेश्चन आहे. मी लुकअप व्हॅल्यू आपली पहिल्याच कॉलम मध्ये आहे. सेकंड आपल्याला कमिशन फाइंड आउट करायचं होतं. बरोबर. हा फॉर्म्युला बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय सानिका ते थोडंसं कन्फ्युजिंग झाले तुम्हाला. लुकअप व्हॅल्यू जी आहे, जी की आहे सेल्स वाली. सेल्स कोणत्या कॉलम मध्ये आहे? पहिल्याच कॉलम मध्ये आहे व्हॅल्यू. ओके. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे? इथे आपण इथं काय देतो तो एक्झॅक्ट मॅच. 42,000 इथे प्रेझेंट आहे कुठे? नाही. त्यामुळे एक्झॅक्ट मॅच वर्क होणार आहे. जर इथे कुठे 42,000 व्हॅल्यू असेल तरच ते एक्झॅक्ट मॅचने रिटर्न होईल. अशा वेळी जर व्हॅल्यू प्रेझेंट नसेल, फक्त रेंज असेल, असा डेटा असेल, तर अप्रॉक्सिमेट मॅच यूज करणार. सो इथे ट्रू द्यायचं. ते काय देणार? आता देणार पर्सेंट मध्ये द्यायचं, तर कन्वर्ट करायचं. आला आन्सर? कळालं अप्रॉक्सिमेट मॅच आणि एक्झॅक्ट मॅच मध्ये डिफरन्स? ओके. याची एक कंडिशन आहे फक्त की डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. एकच कंडिशन आहे. त्यावेळेस अप्रॉक्सिमेट मॅच यूज होणार, त्याशिवाय वर्क होत नाही. आता इथं आपला डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये बघा. 0, 10,000, 30,000, 50,000, 80,000 असेंडिंग मध्ये आहे. करेक्ट. आणि इथं रेंज आपल्याला माहित आहे. आता हा डिसेंडिंग मध्ये आहे. चेक करा. हा एक टेबल आहे माझ्याकडे. हा डिसेंडिंग मध्ये आहे. कसा पण आहे बघा. 30,000 वर आहे, परत 0, परत 80,000 आहे. ठीक आहे. आता मी याच्यावर व्ही लुकअप यूज करतो. व्ही लुकअप व्हॅल्यू सेम आपण 42,000 देऊ. टेबल ॲरे हा दिला. त्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर काय आपला कमिशन फाइंड आउट करायचा तो सेकंड. आणि त्यामध्ये इथे अप्रॉक्सिमेट मॅच. इथे कोणते देत आहे बघा? 0.5% देत आहे. हे बरोबर आहे आन्सर? नाही. 42,000 ला किती पर्सेंट कमिशन फिक्स आहे? 8%. इथे किती देत आहे? 5. तर परत मी इथे एक यूज केले बा. सेम. इथे पण व्हॅल्यू डिफरंट देत आहे. जर तुम्ही हे प्रत्येक वेळी तुम्ही जर करत बसला वेगवेगळ्या सेल मध्ये, प्रत्येक वेळी व्हॅल्यू डिफरंट देणार. ओके. त्यामुळे अप्रॉक्सिमेट मॅच यूज करताना डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. ओके. आणि हे काय रिटर्न करतं? ही जी आपली व्हॅल्यू आहे जी फाइंड आउट करायची, आपण 42,000 फाइंड करतो. याच्या करस्पॉन्डिंग लोअर व्हॅल्यू तो रिटर्न करतो. ओके. आता इथे आपण समजू शकतो. आता मला जर 75,000 चं कमिशन फाइंड आउट करायचं असेल, तर किती पर्सेंट कमिशन येणार? 75. 12%. 12%. 35 चा असेल तर काय? 12%. 35,000 12%. 8% येणार. असं का करा? काय कन्फ्युज झालं इथं बघ ना रेंज. मग अप्रॉक्सिमेट मॅच यूज केलं, लोअर व्हॅल्यू रिटर्न करणार करस्पॉन्डिंग. अप्रॉक्सिमेट मॅचचे एक कंडिशन आहे फक्त, डेटा असेंडिंग मध्ये पाहिजे. अप्रॉक्सिमेट मॅच कधी यूज करणार? जर आपला डेटा
रेंजच्या टाईप मध्ये असेल आणि आपल्याला जर व्हॅल्यू ती प्रेझेंट नसेल त्यावेळी आपण काय करणार अप्रॉक्सिमेट मॅच. ओके, आता आपण इथे बघा, इथे डिपार्टमेंट फाइंड आउट करत होतो. ठीक आहे, आणि आपली लास्ट ची एम्प्लॉय आयडी काय 200 आहे. करेक्ट. आपल्याकडे 200 चा डेटा आहे. जर असा जास्त डेटा असेल तर तुम्हाला VLOOKUP नाही तर XLOOKUPच यूज करायला लागणार. VLOOKUP मध्ये लिमिटेशन होती की लेफ्ट टू राईट सर्च होतं फक्त आणि लुकअप व्हॅल्यू कुठे पाहिजे पहिल्या कॉलम मध्ये. XLOOKUP मध्ये अशी काही लिमिटेशन नाही. XLOOKUP मध्ये तुम्ही जर इथे हा क्वेश्चन होता, फोन नंबर दिला तर त्याचा नेम पण फाइंड आउट करू शकता, जॉईनिंग डेट वगैरे. XLOOKUP कसाही वर्क करू, पूर्ण टेबल मधली कोणतीही व्हॅल्यू द्या रेफरन्सला आणि त्याच्यावरून कोणतीही व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर XLOOKUP वर्क होतं. XLOOKUPच वर्क होतं. आता इथे बघा, आता माझं व्हर्जन आहे 2019. 2019 आणि बिलो XLOOKUP वर्क होत नाही, सजेशनलाच येत नाही ते. 29 च्या जर अबव असेल तर तुम्हाला XLOOKUP ऍक्सेस होईल. एकदा चेक करा सुद्धा. ओके, हे झालं VLOOKUP. सगळ्यांना कळालं? VLOOKUP जर कळालं असेल तर थांबरेल द्या. प्रतीक्षा तुमचं काय? तर तुम्ही परत सांगताल कारण की मी लेट जॉईन झाली. ओके, हा एक डेटा आहे, तुम्हीच आन्सर द्यायचे आता सगळे. ओके. हा एक सिंपल डेटा आहे. 101 एम्प्लॉय आयडी पासून 200 100 एम्प्लॉयचा डेटा आहे. ओके, आता मला 140 एम्प्लॉय आयडी ची सॅलरी फाइंड आउट करायची आहे. तर काय करणार तुम्ही? फॉर्म्युला काय आलं? फॉर्म्युला लावून कोणता फॉर्म्युला? हम्म. ते बोला लवकर, अजून एक पॉइंट राहिलाय. सर आयडिया नाहीये. ठीक आहे, जर कोणत्या एका रेफरन्स तो दुसरे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असेल टेबल मध्ये तर आपण लुकअप्स यूज करतो. ओके, लुकअपचे आपल्याकडे 3 फंक्शन्स आहेत. एक आहे VLOOKUP, HLOOKUP आणि XLOOKUP. ओके, फर्स्टली VLOOKUP बघायचा आहे. VLOOKUP म्हणजे वर्टिकल लुकअप. त्यासाठी डेटा वर्टिकल ऑर्डर मध्ये पाहिजे, म्हणजे जे हेडर्स आहेत ते असणार आहेत फर्स्ट रोला. ओके, ओके. आता समजा, आता सपोज आपल्याला फाइंड आउट करायची होती 140 एम्प्लॉय ची सॅलरी. ओके, तर यासाठी VLOOKUP चा फॉर्म्युला असेल VLOOKUP. लुकअप व्हॅल्यू म्हणजे जो असेल आपला रेफरन्स. कशाचा रेफरन्स? तो आपण फाइंड करालोय एम्प्लॉय आयडी. सो डायरेक्टली तुम्ही इथे सेल सिलेक्ट करा नाहीतर एम्प्लॉय आयडी टाइप करा. ओके, सेकंड ऑप्शन आहे टेबल ॲरे. टेबल ॲरे म्हणजे आपला पूर्ण टेबल. त्यानंतर आहे कॉलम इंडेक्स नंबर.
तुम्हाला आउटपुट मध्ये कोणत्या कॉलमची व्हॅल्यू पाहिजे त्याचा नंबर. आता कॉलम नंबर स्टार्ट होता तिथून 1 पासून काउंटिंग स्टार्ट होतं. आपल्याला काय फाइंड करायचे? सॅलरी. सॅलरीचा कॉलमचा नंबर काय? 7. चेक करा. 1 2 3 4 5 6 आणि 7. सो आपण इथे 7 टाइप करणार आणि इथे 2 ऑप्शन्स आहेत रेंज लुकअप मध्ये. फर्स्ट आहे अप्रॉक्सिमेट मॅच आणि एक्झॅक्ट मॅच. मोस्टली एक्झॅक्ट मॅच यूज होतं. अप्रॉक्सिमेट मॅच रेअरली यूज होतं. एक्झॅक्ट मॅच म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली ती व्हॅल्यू फाइंड आउट करून द्यायची आणि अप्रॉक्सिमेट मॅच म्हणजे जर आपल्याकडे डेटा नसेल तर अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू चूज करून तो आपल्याला रिटर्न करणार. सो आपण यूज केलं फर्स्टली एक्झॅक्ट मॅच आणि क्लिक ऑन एंटर. व्हॅल्यू किती आहे? 61565. फक्त एकदा क्रॉस चेक करा. 140 ची व्हॅल्यू किती? सॅलरी किती आहे? 61565. कळालं? येस. आता एक आन्सर सांगा तुम्ही. 199 ची सिटी फाइंड आउट करायची आहे. फर्स्टली लुकअप व्हॅल्यू काय असणार? नंबर काय सांगितला? 199. सो लुकअप व्हॅल्यू विल बी 199. ओके. Then टेबल एरर. whole table. Then सिटी 1 मिनिट. Employee city 1 2 3 4. correct. And then Approximate match. approximate match का exact match? Sorry, exact match. Exact match. काय आहे? मुंबई. क्रॉस चेक करा. आली? Yep. हे झाला वी लुकअप विथ एक्झॅक्ट मॅच. आता अप्रॉक्स मॅच चेक करा एकदा. हा एक सिंपल टेबल आहे. ओके. सेल्स आणि त्याचं कमिशन आहे. हे तुम्ही या पॉइंट नंतर होता ना तुम्ही? हो. हे कळाले ना? हो. देन आता एच लुकअप. एच लुकअप कधी वर्क होतं? हॉरिझॉन्टल टाइप मध्ये डेटा असेल तर असा डेटा 0.9% फक्त बघायला मिळेल तुम्हाला, कारण की असा डेटा कोण युजच करत नाही. यामध्ये काय असतं? फर्स्ट कॉलम मध्ये तुमचे हेडर्स असतात. ओके. असा डेटा तुम्ही पहिला कधी बघितलाय? Rarely. फिल्टर कशावर अप्लाय करणार तुम्ही? एम्प्लॉय आयडी. फक्त नोईंग साठी लक्षात ठेवा की असा जर हॉरिझॉन्टल टाइपचा डेटा असेल तर एच लुकअप यूज करणार आपण. आता इथे आहे बघा सेम व्ही लुकअप सारखं सगळं सेम आहे, फक्त तिथे कॉलम इंडेक्स नंबर होता, इथे काय असणार आहे? रो इंडेक्स नंबर. आता 101 ची मला काय फाइंड आउट करायचे? डिपार्टमेंट. एच लुकअप. लुकअप व्हॅल्यू सांगा प्रतीक्षा. 101. 101. टेबल ॲरे. Full table. फुल टेबल. आता टेबल कसा सिलेक्ट करणार तुम्ही असं? हम्म. रो इंडेक्स नंबर. Row index. Row index कसं सांगू? डिपार्टमेंट कोणता आहे त्याचा? 3. 3. 3. आणि सेम इथे पण तेच आहे, अप्रॉक्सिमेट मॅच आणि एक्झॅक्ट मॅच. इथे पण एक्झॅक्ट मॅच. चेक करा. फायनान्स. आता अजून एक. ठीक आहे. व्ही लुकअप लावून आणि ह्याला आपण तर मी ते चेंज करतो बघ. माझी टेबल रेंज काय घेतली मी? हेडर ड्रॉप केले. ठीक आहे. तर इथं काय दाखवलंय बघ? False. फॉल्स दाखवलंय. एनी रिझन? पहिला इथं कुठे दिले होतं?
फायनान्स आम्ही दिलं होतं. एक कॉलम दिलं होतं. ते नाही. दोनच मिनिटं. ते 10. इथे काय चुकलं आपलं? नॉट फाउंड करायचं आहे आपण. जी व्हॅल्यू फाउंड करायची रेंज मध्ये नाहीयेच ना. रेंजच्या बाहेर आपण 101 इथं चूजच केलेलं आहे. त्यामुळे आणि हे समजा ह्या टेबल नुसार जो तुम्ही सिलेक्ट करणार आहे रेंज त्यानुसारच रो इंडेक्स नंबर नाहीतर कॉलम इंडेक्स नंबर फिक्स होतो. जर तुम्ही कॉलम टेबल ॲरे 2 पासून ते 10 पर्यंत असं काहीतरी सिलेक्ट केली तर आणि डिपार्टमेंट फाइंड करायचं तो तर त्याचा नंबर येणार सेकंड. आपण नेम पासून स्टार्ट करूया. काउंटिंग नेम पासून स्टार्ट होईल. आता इथं सो कशावर केले एम्प्लॉय आयडी पासून तो काउंटिंग एम्प्लॉय आयडी पासून तो स्टार्ट होतो. सेम तसंच व्ही लुकअप लागणार. ओके इथं मी जरी ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर काय देत आहे नॉट का सेम तुमच्या डिफर झालेलं आहे. सो इथं काय करायला लागणार प्रतीक्षा? वेगळे वेगळे सेल्स घेतले तर आता मी इथं ड्रॅग अँड ड्रॉप करावले तर सेल खाली सरकत आहेत. मला ते फिक्स ठेवायचे आहेत. हा आपला टेबल रेंज काय करावे लागेल? नंबर चेंज करावा लागेल ना आपला. कोणता? प्रत्येक वेळी मी नंबर चेंज करत बसू? ना. आता माझ्याकडे एवढे आहेत एम्प्लॉय आयडी. मला यांच्या सगळ्यांची डिपार्टमेंट, फोन नंबर, सॅलरी ते सगळी फाइंड आउट करायचे. काय मी प्रत्येक वेळी नंबर चेंज करू? काय करावे लागेल? चॅटबॉक्स मध्ये आन्सर कोणीतरी दिले बघा. कंडिशनिंग फॉर्मॅटिंग. काय $. त्याच्या आधी काय म्हणलं होतं? कंडिशनिंग फॉर्मॅटिंग. कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज काय? सर एकच ह्याला स्टिल ठेवणं. Anyone from online? कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज काय? Highlight the cell. हायलाइट करायसाठी. करेक्ट. प्रतीक्षा तुमचंच का चुकायलंय? बरं डॉलर साईनचा यूज काय मग? प्रतीक्षा ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स मीन्स डॉलर साइन. जर आता आपण ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर इथं आलेलं तर 101 मध्येच आणि मी सेल रेफरन्स दिला म्हणजे सॉरी पहिला इथं द्यायला पाहिजे होतं. आता चेंज होणार. ओके दोन कळाले. वे लोक मॅच लोक पृथ्वी तुम्हाला निकिता ठीक आहे. उद्या लेक्चर नसेल डिरेक्टली ऑन मंडे.